हाय हॅलो नमस्ते मी स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर कोथिंबीरची देठं फेकून देताय का? तर हा व्हिडिओ पहा आणि इथनं पुढं अजिबातसुद्धा कोथिंबीरची देठं फेकून देऊ नका। तर इथे मी छान बाजारातनं कवळी अशी कोथिंबीरची गड्डी आणली होती। गड्डी व्यवस्थित निवडून घेतली आणि जी देठं आहेत ती आपल्याला इथे घ्यायची आहेत। तर कोथिंबीरची देठं घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून व्यवस्थित अशी निथळून घ्यायची आहे। निथळल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला कोथिंबीरची देठं बारीक चिरून घ्यायची आहेत। तर या पद्धतीने आपल्याला कोथिंबीरची देठं बारीक चिरून घेते। अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझे पाहायला मिळतील। तर इथे पाहू शकता मी कोथिंबीरची देठं छान अशी व्यवस्थित बारीक कट करून घेतलेली आहे। अगदी कवळी देठं आहेत, त्यामुळे आपण जी रेसिपी बनवणार आहे ती अगदी सुरेख होणार आहे। तर कोथिंबीरची देठं कट झाली की आपल्याला इथे कढई गरम करून घ्यायची आहे। कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे। इथे मी तेल घालते आणि व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ छान छान असे पाहायला मिळतील। तर तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचेत। जिरे छान तडतडले की आपल्याला 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतल्या होत्या। लसूण घालायचा आणि छान असा लाल करून घ्यायचा आहे। लसूण लाल झाला की ते मोठ्या आकाराचा बारीक करून आपल्याला कांदा घालायचा आहे। इथे मी कांदा घालते आणि व्यवस्थित ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा ट्रान्सफर झाला की आपल्याला इथं छोट्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे। तो सुद्धा कांद्यावर व्यवस्थित छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे मी कांदा आणि टोमॅटो छान अगदी व्यवस्थित परतून घेतलेला आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ हा कुठनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तर कांदा आणि टोमॅटो छान परतला की आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत। तर इथे मी अर्धा चमचा हळद, एक छोटा चमचा मिरची पावडर आणि एक छोटा चमचा इथे मी गोडा मसाला वापरलेला आहे। तुम्ही गोडा मसाल्याच्या ऐवजी गरम मसाला वापरला तरी काही हरकत नाही। तर छान मसाले परतल्यानंतर आपण जिथे कोथिंबीरची देठं बारीक कट करून घेतली होती आपल्याला ती देठं घालायचीत आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही मिरची पावडर किंवा गोडा मसाल्याच्या ऐवजी आपला घरगुती मसाला घातला तरी काही हरकत नाही, अगदी छान होते ही भाजी। तर आपल्याला कोथिंबीरची देठं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। अगदी भन्नाट लागते ही रेसिपी। एकदा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून पहा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील। तर छान व्यवस्थित मिक्स केली की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर छान परत मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनटं छान अशी वाफ घ्यायची आहे। तर 5 ते 6 मिनटं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते छान व्यवस्थित वाफ बसलेली आहे आणि कोथिंबीरची देठं पण व्यवस्थित अशी शिजलेली आहे। तर शिजल्यानंतर आपल्याला इथे बेसन पीठ घालायचं आहे। इथे मी 3 पोह्याचे चमचे असतात ते 3 चमचे बेसन पीठ घेतलं होतं। आपल्याला बेसन पीठ घालायचं आणि परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन पीठ घातल्याने ही भाजीची चव अगदी दुपटीने वाढणार आहे, त्यामुळे नक्की हा भाजी केली तर बेसन पीठ आवर्जून घाला। तर छान व्यवस्थित मिक्स केलं आणि परत आपल्याला झाकण ठेवायचं आणि परत छान एक वाफ घ्यायची आहे। वाफ घेतल्यानंतर छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत बाय।